थांबा थांबा थांबा. तर बघा, पहिल्यांदा जानेवारीचे दिवस घेतले 28. आता नीट ऐका. 2020 हे वर्ष लीप वर्ष आहे का साधारण वर्ष? शेवटच्या कशावरून कशावरून ओळखलं? बरोबर. शेवटच्या 2 अंकांना जर 4 शेवटच्या 2 2 ने नाही. शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने भाग गेला, तर त्याला लीप वर्ष म्हणतात. तर या ठिकाणी 2020 मध्ये शेवटचे 2 अंक आहेत 20 आणि 20 ला 4 ने पूर्ण भाग जातो म्हणजे 2020 हे लीप वर्ष आहे. आणि ज्या वर्षाला जे वर्ष लीप वर्ष असते त्यामध्ये फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा असतो. मग नीट लक्षात घ्या. तुम्हाला मी काल परवा पण सांगितलं 29 असले की जास्तीचे दिवस किती घ्यायचे? 1. आणि जर 28 असता तर 0 घेतलं असतं. पुढे मार्च महिना 31 चा आहे. तुम्ही किती दिवस घेणार? एप्रिल महिना 30 चा आहे. किती घेणार? मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. कशाला 3? 2 ऑक्टोबर पर्यंतच घ्यायचंय. 2 दिवस घेणार. ह्या सगळ्यांची जर बेरीज केली, लिहून घ्या हे. 28 आणि 1 29, 29 आणि 3 32, 32 आणि 2 34, 34 आणि 3 37, 37 आणि 2 39, 39 आणि 6 45, 45 आणि 4 49. 7च्या पाड्यात 49 ही संख्या पूर्ण भाग जाणारी 7 7 49 म्हणजे बाकी राहिली 0. म्हणजे 2 ऑक्टोबरला सुद्धा मंगळवारच येईल. बाकी आली 49. 49 ला जर तुम्ही 7 ने भाग दिला तर 7 7 49. बाकी राहिली 0. 0 राहिली की या ठिकाणी तोच वार पुन्हा येतो. म्हणून 2 ऑक्टोबरला वार असणार आहे मंगळवार. त्याला घे. असू द्या, स्लो होऊ द्या. येणं महत्वाचं आहे. स्पीड नंतर हळूहळू वाढतो. अर्णव ताड बस. शौर्य इजगज, श्रीराज, प्रथमेश व्हिडिओ चालू करा. ओम, ज्ञानेश्वर. बर, पुढचं गणित घेत देऊ. झालं.
बोला. अरवी अरवी रडती ती. आ? मी लिहून दिली होती की गेल्या वर्षी. गणेश लिहिले नव्हते का तुम्ही? बरं देतो मी लिहून. देतो. हा बोला हर्ष. हर्ष बोला. शाबास. तुम्ही हे रोज बोलता. दररोज हे बोलता. तुम्ही संविधान शाळेत बोलता की नाही रोज? म्हणता की नाही? आम्ही भारताचे लोक. म्हणता की नाही? इंडिया कंट्री नाही. आम्ही भारताचे लोक. म्हणता की नाही तुम्ही? एक मेला नाही. 1 मे जागतिक मराठी दिन नाही, महाराष्ट्र दिन आहे. जागतिक मराठी दिन 27 फेब्रुवारीला असतो. 27 फेब्रुवारीला कोणाची जयंती असते? म्हणून तो जागतिक मराठी दिन आहे पहा. प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण आहे पहा. संविधान दिन दररोज संविधान म्हणत असताना तुम्ही हे म्हणता 26 नोव्हेंबर 1946 रोजी आम्ही स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. तर ती 26. हम्म. हा 49 सॉरी. हा. तर सांगा बरं मग आता. एक काम करा थांबा. हे गणित उलट करा. तुम्हाला मागचं शिकवलंच नाही का नाही मी अजून मागे कसं यायचं ते. गडबडीत मी हे गणित राहू द्या असंच. एक काम करा. हे फक्त ह्याच्या तारखांवार उलट्या करा. थांबा जरा 1 मिनिट हा. तुम्हाला मागे यायचं शिकवलंच नाही मी. बोलण्याच्या ह्याच्यात माझ्या लक्षातच आलं नाही. हे गणित आहे तसंच राहू द्या. आपण जेव्हा मागचं गणित घेऊ ना मागे मागे कसं यायचं तेव्हाही मी हे गणित घेतो. तिथं बॉक्स करून ठेवा. एक 4-5 ओळी सोडा. खाली दुसरं गणित हे उलट लिहा फक्त. तुम्हाला अजून मागे कसं यायचं मी शिकवलंच नाही. गणित देण्याच्या ह्याच्यात माझ्या लक्षातच आलं नाही. हे मागे यावं लागतं याला. एक काम करा. हे फक्त जागा बदलायच्या. 2021 साली 2021 साली जागतिक मराठी भाषा दिन. अरे मग लिहा म्हणतोय 4 ओळी सोडून द्या म्हणतोय. हे उलट गणित झालंय. मागे यायचं शिकवलं नाही तुम्हाला अजून. जागतिक मराठी भाषा दिन. कोणता वार दिलता? खोडलं कशाला? खोडू नका बरं का. 4 ओळी सोडून द्या त्या अगोदरच्या गणिताला. नंतर मी जेव्हा मागे यायचं शिकवेल तेव्हा ते गणित करा. जागतिक मराठी दिन, मराठी भाषा दिन बुधवारी असेल तर संविधान संविधान दिन कोणत्या वारी येतो? त्या अगोदरचं गणित पण येतंय सोडवता. पण तुम्हाला मागे यावं लागतंय. ते मागे यायचं अजून शिकवलं नाही मी तुम्हाला. गेल्या वर्षी जी मुलं होती त्यांना शिकवलं होतं. पण आता काही नवीन मुलं आहेत. त्याच्यामुळे मागे यायचं आपण नंतर घेऊ. हे पुढे जायचं घ्या अगोदर. ते बोलण्याच्या ह्याच्यात मी बघितलंच नाही नीट माझ्या लक्षात आलं नाही. हा आता हे पुढे जायचं गणित आहे. मग करा बरं आता जागतिक मराठी भाषा दिन कधी असतो?
तर 27 फेब्रुवारीला. हा. आणि कोणाची जयंती असते? कोणाची जयंती असते? शबास, व्हेरी गुड. कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव काय? कृष्णाजी केशव दामले. बरोबर आहे का अर्णव? मग ते म्हणतात कृष्णाजी केशव दामले. शबास. मग बरं असू द्या. कृष्णाजी केशव दामले कोण होते मग? त्यांचं टोपण नाव सांगा आता. शबास. केशव प्रल्हाद नाही. प्रल्हाद केशव. हा. ओके, व्हेरी गुड, शाबास. हा, तर करा मग आता तुम्हाला 27 फेब्रुवारी वरून 26 नोव्हेंबरचा वार काढायचा आहे. आता नीट ऐका. 27 फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारी महिना नेमका 28चा आहे का 29चा आहे ते या वर्षावरून कळतंय पा. सांगा बरं. 28चाच आहे. मग आता 28 मधून 27 वजा केले तर फेब्रुवारीतले दिवस किती राहिले? 1. 21. 21 कोण म्हणतंय? पहिल्यांदा हे लिहून घ्या. जागतिक मराठी भाषा दिन. जागतिक मराठी भाषा दिन आपल्याला माहित पाहिजे कारण आपण महाराष्ट्रात राहतोय. जागतिक पहा, 2-3 गोष्टी आपल्याला माहीतच पाहिजे. जशा की बघा, जागतिक मराठी भाषा दिन आपल्याला माहीतच पाहिजे आपण महाराष्ट्रात राहतोय. महाराष्ट्र दिन माहीतच पाहिजे. कारण महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली ते आपल्याला माहित पाहिजे. त्यानंतर स्वातंत्र्य दिन आपल्याला माहीतच पाहिजे. प्रजासत्ताक दिन माहीतच पाहिजे. संविधान दिन माहीतच पाहिजे. या 4-5 गोष्टी तरी माहीत पाहिजे. शिक्षक दिन, कारण आपण शिक्षण घेतोय, शिक्षक दिन माहीतच पाहिजे. बालिका दिन माहीतच पाहिजे. बाल दिन, बालिका दिन, बाल दिन मध्ये फरक आहे. बाल दिन आपल्याला माहीतच पाहिजे. या 4-5 एकदम ठोकळ ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला माहीतच हव्यात. आस्था काय चाललंय आस्था? हा. तर जागतिक मराठी भाषा दिन असतो 27 फेब्रुवारीला. लिहून घ्या. आता मराठीच्या कशाला अहो ह्याच वहीत लिहायचं हो. संविधान दिन असतो 26 नोव्हेंबरला. हे पाठ करायची गरज नाही. संविधान दिन रोज तुम्ही त्या ठिकाणी संविधान म्हणताय तिथं त्याच्यातच आहे. 26. हा, 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वतः प्रत अर्पण करत आहोत तेच आहे. आता तुम्हाला या दोघांच्या मध्ये येणारे दिवस किती होतात ते काढायचे. आता आपण सुरुवात करूया. थांबा थांबा अर्णव, 2 मिनिट माझं बोलणं होऊ द्या अगोदर पूर्ण. तर तुम्हाला या दोघांच्या मध्ये येणारे दिवस किती आहेत ते काढायचे. डिवायडेड बाय 7 केलं तर बाकी आपल्याला किती येते ते पाहायचं. मग पहिल्यांदा आता आपल्याला कोणकोणते दिवस काढायचे पहा. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दिवस किती येतात ते काढायचंय. तर यातला पहिला आणि शेवटचाच फक्त आपल्याला शेवटचाही मोजावं लागत नाही. पहिल्याच काउंटिंग करावं लागतं. फेब्रुवारी महिना 28चा आहे का? कारण 2021 हे लीप वर्ष नाही. बऱ्याच जणांनी व्हिडिओ बंद केलेत. व्हिडिओ चालू ठेवा बरं अगोदर. 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर. तर बघा आता फेब्रुवारी महिना 28चा असतो त्याच्यातून 27 कट झाले म्हणजे फेब्रुवारी 1,
मार्च 3, एप्रिल 2, मे 3, जून 2, जुलै 3, ऑगस्ट 3, सप्टेंबर 2, ऑक्टोबर 3 आणि नोव्हेंबरचे मात्र 14. या सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केली तर बघा बरं उत्तर किती येतंय. 1 अन् 3 4 48. 1 अन् 3 4 4 4 अन् 2 6 6 अन् 3 9 9 अन् 3 11 11 अन् 6 17 17 अन् 2 19 19 अन् 3 22 आणि 22 आणि 14 26 आणि वर 10 36. कसं काय रे? माझं चुकलं का तुमचं चुकलंय? बरोबर आहे. माझ्या डोक्यात ते बालगुणच आलं लक्षात. हां. तर बघा 2 अन् 1 3, 3 अन् 1 4, 4 अन् 2 6, 6 अन् 3 9, 9 अन् 2 11, 11 अन् 6 17, 17 अन् 5 22 आणि 22 अन् 6 28, 28 अन् 10 38 अन् 10 48. म्हणजे एकूण टोटल दिवस झाले 48 डिवायडेड बाय 7. 7 संग 42 बाकी उरली 6. तर बघा 27 फेब्रुवारीला वार होता बुधवार. मंगळवार आहे का? बरं. बरं मंगळवार तर मंगळवार. हां. तर याच्यात आपण 6 दिवस जर पुढे मोजले, कारण आपण पुढे जातोय. तर 26 नोव्हेंबरला येणारा वार असेल सोम. आई रे! अरे एक काहीतरी बरं असू दे. बरोबर. 26 नोव्हेंबरला तुम्ही 6 दिवस जर पुढे मोजले, तर दिवस मंगळवार. लिहून घ्या. व्हेरी गुड. चला पुढचं देऊ. मग बरं. पुढचं घ्यायचं. नाही, नाही. थांबा जरा. तुम्हाला सगळे दिनविशेष पाठ आहेत का सांगा बरं? मग 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 काय लगेच पुढचं एवढी काय घाई आहे? होऊ दे की हळू तुमचे या निमित्तानं दिवस पण पाठ होतील ना. हा लिहून झालं सगळ्यांचं? बरं पुढचं. मी महत्वाचेच घेतो. जास्त अवघड घेत नाही. थोडे अवघड पण घेऊ आपण, पण महत्वाचे घेऊया पहा. घ्या पुढचं आता. दिसतोय की.
मग काय झालं? मंगळवारच आहे की. अरे मंगळवारच आहे, रेष थोडी खालीवर जाईल. जागतिक वन दिनाच्या दिवशी मंगळवार असेल, तर जागतिक शिक्षक दिन कोणत्या वारी आहे? सांगा बरं, जागतिक वन दिन कधी असतो? बरं ठीक आहे, तुम्हाला नसणार माहिती. मी सांगतो. नाही, तेच मी त्याच्यामुळेच दिलंय ते जागतिक शिक्षक दिन. 5 सप्टेंबर पण नाही, नीट लक्षात घ्या. शौर्या किती? शौर्या किती? थांबा, माझा ऐका म्हणतोय तर चुकीचं 2-2 वेळा सांगतो. शौर्य. हा, शाबास. तर बघा, जागतिक वन दिन असतो 21 मार्च. आणि नीट लक्षात घ्या, राष्ट्रीय. माझं बोलणं होऊ देत जावं रे जरा पूर्ण. बघा, जागतिक वन दिन असतो 21 मार्चला. आणि आता नीट लक्षात घ्या, इथं जर शब्द आला राष्ट्रीय शिक्षक दिन कधी असतो, तर तो तुमचा तुम्ही म्हणताय तो बरोबर आहे, 5 सप्टेंबर. पण इथं राष्ट्रीय शिक्षक दिन नाही आला. जागतिक, जगात साजरा केलेला शिक्षक दिन बरोबर 1 महिना पुढे आहे. 5 सप्टेंबरला आपल्या देशात शिक्षक दिन साजरा केला जातो, सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त. पण जगात शिक्षक दिन कधी साजरा होतो, तर बरोबर 1 महिना पुढे, 5 ऑक्टोबरला. हे फरक लक्षात घ्या, म्हणूनच मुद्दाम मी दिलंय ते. 5 सप्टेंबरला आपल्या देशात साजरा केला जातो, त्यामुळे इथं शब्द राष्ट्रीय येतो, राष्ट्रीय शिक्षक दिन. पण जागतिक शिक्षक दिन म्हटलं की 1 महिना पुढे जायचं. 5 ऑक्टोबरला जगात साजरा केला जातो शिक्षक दिन, सगळ्या जगात. आणि 5 सप्टेंबरचा फक्त आपल्या भारतात साजरा केला जातो. मग नीट बघा आता, 21 मार्च जागतिक वन दिन आहे. 21 मार्च. या मार्च महिन्यात सलग 3 दिवस येतात पहा. वन दिन, जल दिन, हवामान दिन आणि क्षयरोग दिन, असे 4 सलग येतात पहा. 21 मार्च, 22 मार्च, 23 मार्च असे सलग येतात. तर 21 मार्चला जागतिक वन दिन असतो आणि जागतिक शिक्षक दिन असतो 5 ऑक्टोबरला. आता या दोघांच्या मधले दिवस तुम्हाला किती होतात ते काढायचे. मग आता बघा, इथं लिहून ठेवा वाटलं तर पहिल्यांदा. जागतिक वन दिन असतो 21 मार्च. दरवर्षी 21 मार्चला जागतिक वन दिन साजरा केला जातो. जागतिक शिक्षक दिन 5 सप्टेंबरच्या नंतर बरोबर 1 महिन्याने पुढे येतो. तर जागतिक शिक्षक दिन असतो 5 ऑक्टोबरला. हे पहिलं लिहून घ्या. आता या दोन्हींच्या मधले दिवस तुम्हाला काढायचे. काढा म्हणा. झाल्यावर सांग. नाही, उत्तर नका सांगू. मार्च महिन्यातले किती दिवस होतात सांगा. ऐका, चुकीचं सांगता. मार्च महिन्यातली शून्य कशी येतील? अरे नाही झाली. नाही टाकली. अरे काय 3 सांगताय? कसे रे तुम्ही? नाही येणार, बरोबर. बघा, 21 मार्च, त्यानंतर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर एवढे दिवस तुम्हाला मोजायचे. आता बघा,
21 मार्च, मार्च महिना असतो 31चा. म्हणून 31 वजा 21 केलं तर उत्तर आलं 10. म्हणजे मार्च महिन्यातले 10 दिवस. आता हे बाकीचे सगळे मधले पूर्ण दिवस येतात. त्यामुळे एप्रिल घ्यायचा 2, मे घ्यायचा 3, जून 2, जुलै 3, ऑगस्ट 3, सप्टेंबर 2 हे पूर्ण महिने आले. आता ऑक्टोबर पूर्ण आलाय का? नाही आला. ऑक्टोबर मधले फक्त 5च दिवस घ्यायचे. कारण 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत 5च दिवस होतात. मग बघा हे 10 आणि 2 12 किंवा 10 आणि 10 20 झाले. 20 आणि 5 25 झाले. 25 आणि 5 30 झाले. हे बघा. हे 10, हे 5 आणि 5 10 झाले. 10 आणि 5 15 आणि 5 20. 20 आणि 10 30. 30 दिवस या दोघांच्या मध्ये आहेत. आता नीट लक्षात घ्या. 30 ला जर तुम्ही 7 ने भाग दिला तर 7 चोक 28. उरतात दिवस किती तर सांगायची गरज नाही. भाग द्यायची पण गरज नाही. मी तर म्हणतो ऐका. भाग द्यायची पण गरज नाही. 30 दिवसांचा 30 दिवस आले की 2च दिवस शिल्लक राहतात आपल्याला माहिती आहे. मग 21 मार्चला जर मंगळवार असेल तर 2 दिवस बुधवार, गुरुवार म्हणजेच 5 ऑक्टोबरला येणारा वार असेल गुरुवार. 5 ऑक्टोबरला असेल गुरुवार. समजलं का बघा तुम्हाला? लिहून घ्या. झालं? ओके. पुढचं घ्या. सगळ्यांनी लिहून घेतलंय? बरं. एक मिनिट हा. बोला की. अय्यो चेरी. बोला की हो चेरी. काय म्हणता? बनवतो की. बर. हम्म, घ्या. समर्थ मुंडेकर करा की.
नाही नाही. आंबेडकर जयंती म्हटल्यावर बाबासाहेब आंबेडकरच पकडायचं. हा, इतकं डीप नाहीत विचारत कोण. नाही, उत्तर नका सांगू मला. हा, सांगा. अहो, अगोदर एप्रिलचं काढा की, डायरेक्ट मे वरच कुठे गेले. बरोबर. मला पहिल्यांदा सांगा अर्णव, कोणत्या 2 दिवसांच्या मधले दिवस काढायचे? बरोबर. मग बघा, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट असे दिवस येणार आहेत. 15 ऑगस्ट. मग आता 14 एप्रिल पासून पुढे मोजताय, म्हणून एप्रिल महिना अर्णव कितीचा असतो? 30. त्याच्यातून 14 कट झाले तर उत्तर किती आलं? 16 काय आले? कुणाचे दिवस? हा. आता मे, जून आणि जुलै हे पूर्ण महिने येतात. मग मेचे किती दिवस घेणार तुम्ही? बरोबर. जूनचे, जुलैचे आणि ऑगस्टचे. शाबास. तर ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर बघा, 15 आणि 15 30. 30 आणि 1 31. 31 आणि 5 किती? 36. 36 आणि 3 त्याला भागिले 7. 7 पाचा 35. बाकी किती उरली? 4. मग आंबेडकर जयंतीला वार कोणता दिलता? सोमवार. बरोबर. सोमवारच्या पुढे तुम्ही 4 दिवस जर मोजले तर येतो वार मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. म्हणजेच आजचा काही संबंध नाही. 15 ऑगस्टला येणारा वार येतो शुक्रवार. शुक्रवार, अरे मला सांगा, ते सांगायचंच राहिलं की पुढे सांगतो नंतर मी तुम्हाला. एका वर्षामध्ये कोणते वार किती वेळा येतात हे सांगायचंच राहिले की माझं. मी सांगतो ते, थांबा. बरं झालं. अं, विश्वमुळं आठवण झाली मला. मी ते सांगायचंच विसरलो की. बघा, आता हे तुम्हाला कळलं एका वर्षातलं. आपण अजून प्रॅक्टिस घेऊ. मी तुम्हाला दिनविशेष सगळे देतो. आता एक गोष्ट राहिली होती सांगायची माझ्याकडून चुकून. पहा, एका वर्षामध्ये दिवस असतात 365. बरोबर? अरे बरोबर का? हां. आता एका वर्षामध्ये जर दिवस 365 असतात, तर मला सांगा, आठवडे किती असतात? आठवडे 52 आठवडे असतात. बरोबर. आणि 52 आठवड्याने एक दिवस शिल्लक असतो. 52 आठवड्याने एक दिवस असतो की नाही? काय येतं 52 आठवड्याने एक दिवस? तर बघा, 365 ला जर तुम्ही 7 ने भाग दिला,
कारण 7 दिवसाचा एक आठवडा असतो. 7 5 35. समजा यदा कदाचित तुमचं जर लक्षात राहिलं नाही 52 आठवडे, इमोजी पाठवू नका. कोण आहे इमोजी? ओम, ओम बंद कर, मी लेफ्ट करी ना तुला. तसलं इमोजी वगैरे पाठवू नका ते. तर बघा, नवीन मुलांना पुन्हा एकदा सूचना सांगतोय का नवीन मुलं अजूनही व्हिडिओ चालू करत नाहीत. व्हिडिओ चालू करत नाहीत. व्हिडिओ सगळ्यांनी चालू ठेवायचा आणि इमोजी पाठवायचे नाहीत. जुनी मुलं बघा बरं, अजिबात तसलं काही करत नाहीत. इमोजी अजिबात पाठवायचे नाहीत. इमोजी तुम्ही पाठवताय याचा अर्थ मोबाईल बरोबर खेळताय तुम्ही. तिसरंच काहीतरी मोबाईलचा कॅमेरा बंद करून तिसरंच काहीतरी करत बसताय असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही बोर्डकडे लक्षच देत नाहीये. तर बघा आता, तुमचं जर यदा कदाचित हे आठवडे किती आणि दिवस किती विसरलं, विसरायला नाही पाहिजे पण समजा विसरलं, तर नीट लक्षात घ्या. 365 दिवस एका वर्षामध्ये असतात हे तर काय आपलं विसरत नाही. 7 5 35, 7 2 14, हे बघा 52 आठवडे आणि बाकी उरली एक. जी बाकी उरते ना एक, तेच असतात शिल्कीचा दिवस. आणि आता हाच दिवस पुढच्या वर्षामध्ये तो कशा पद्धतीने तोच दिवस पुढे गेला की येतो. आता नीट ऐका, ही झाली पहिली गोष्ट की एका साधारण वर्षामध्ये 52 आठवडे आणि एक दिवस असतो. आता नीट ऐका, मग मला सांगा बरं, कोणता, आता बघा आता, आठवडे तर आठवड्यातले वार तर 7च असतात. मग कोणते दिवस किती वेळा येतील सांगा बरं. कोणते दिवस किती वेळा येतील? नाही 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 नाही. 4 वर्षाचा विषय नाही इथं चाललेला. एका वर्षामध्ये सोमवार किती वेळा येईल, मंगळवार किती वेळा येईल, बुधवार किती वेळा येईल, गुरुवार किती वेळा येईल, शुक्रवार किती वेळा येईल, शनिवार किती वेळा येईल, रविवार. मग एक दिवस कुठे गेला? कोणता तरी एक वार 53 येणार का नाही? अरे कोणता तरी एक वार 53 येणार ना. सगळे 52 आठवडे बरोबर आहे. मग एक कोणता, मग कोणता वार 53 वेळा येतो वर्षामध्ये? तर 1 जानेवारीला जो वार असतो, नीट ऐका मी काय सांगतोय ते. 1 जानेवारीला जो कोणता वार येईल त्या वर्षामध्ये, समजा 1 जानेवारीला मंगळवार आला, तर लक्षात घ्या, त्या वर्षामध्ये मंगळवार हा वार 53 वेळा येतो एकूण. आणि मंगळवार सोडून जे राहिलेत ना, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, हे मात्र 52 वेळाच येतील. हे झालं साधारण वर्षाच्या बाबतीत. आता लीप वर्ष जर असेल, तर लीप वर्षामध्ये 52 आठवडे आणि 2 दिवस इथले असतात. 2 दिवस शिल्लक असतात. म्हणजे लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात, म्हणून 52 आठवडे 2 दिवस असतात. मग या लीप वर्षामध्ये लक्षात घ्या, 1 जानेवारी, 1 जानेवारी, 2 जानेवारी या 2 दिवशी जो वार येतो, ते वार त्या वर्षामध्ये 53 वेळा येतात आणि बाकीचे वार मात्र 52 वेळाच येतात. एवढं फक्त सांगायचं राहिलं होतं. एवढं लिहून घ्या. आता याचा संबंध, आता मी जे, बरं झालं ते विसरलो मी पहिल्यांदा सांगायचं. आता याचा संबंध पुढील वर्षातले वार काढण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतो. आता पुढच्या वर्षामध्ये त्याच तारखेला येणारा वार 1 दिवसाने का पुढे जातो, 2 दिवसाने का पुढे जातो लीप वर्ष असल्यावर? त्याचं कारण हेच आहे पहा. आपण आता एका वर्षामधलं सगळं कंप्लीट केलं. सुरुवात केली होती आपण एका महिन्यापासून, एका आठवड्यापासून खरं तर. एक आठवड्यावरून पुन्हा महिना, महिन्यावरून पुढचा महिना, पुढच्या महिन्यावरून 2 महिने, 2 महिन्यावरून 3 महिने, 3 महिन्यावरून 6 महिने, 6 महिन्यावरून पूर्ण वर्ष,
वर्षापर्यंतचा भाग आपला कंप्लीट झाला. बघा मी फक्त पुढे जाणारच घेतोय, अजून मागं जायचं मी घेतलेलं नाही. आता आपण उद्या 1 वर्ष पुढे जाणार आहे. 1 वर्ष पुढे विचारल्यानंतर कशा पद्धतीने वार काढायचे खूप सोपं असते, काय अवघड नाही पहा. तर 1 वर्ष पुढे जाणारी उदाहरणं कशी सोडवायची ते आपण उद्या पाहूया. ठीक आहे. बाय ऑल ऑफ यू. उद्या भेटू आपण. बाय.